Hello, my dear students. I am Pramod Tekale. I welcome to you all in this Chemistry Made Easy channel. विद्यार्थी मित्र, आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. 11वीला असलेला केमिकल इक्विलिब्रियम आणि याच्याशी रिलेटेड असलेला आयनिक इक्विलिब्रियम या दोन्ही टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. हे दोन्ही टॉपिक एकदम परफेक्ट छानपैकी तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. रेग्युलरली सिन्सिअरली व्हिडिओ पहा. बघा आता केमिकल इक्विलिब्रियम. केमिस्ट्रीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आहेत. आता चेंजेस बद्दल जर बोलायचं झालं, देर आर टू टाइप्स ऑफ चेंजेस, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. आता फिजिकल चेंजचं काय उदाहरण आहे? पाणी घेतलं, पाणी आपण फ्रीजरमध्ये ठेवलं, त्याचा बर्फ बनतो. पाण्याला उकळलं, पाण्याची वाफ बनते. आता पाणी, बर्फ आणि पाण्याची वाफ. तुम्हाला विचारल्याचा केमिकल फॉर्म्युला काय ते घ्यायचा? सेम, H2O, राईट. म्हणजे केमिकल फॉर्म्युला सारखा. आता हे जे सांगितलं हा आहे फिजिकल चेंज. केमिकल चेंजचं काय उदाहरण देता येईल? समजा कार्बन घेतलं आणि कार्बन हवेमध्ये जाळलं, काय तयार झालं? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झाला. C+O2, देर इज फॉर्मेशन ऑफ CO2. CO2 गॅस तयार झाला, गॅस हवेमध्ये ओढून गेला. आता या ठिकाणी काय झालं? देर इज अ केमिकल चेंज. ओके, एक आहे फिजिकल चेंज, दुसरा आहे केमिकल चेंज. केमिकल चेंजचं काय उदाहरण सांगितलं तुम्हाला मी? C+O2, देर इज फॉर्मेशन ऑफ CO2. रिएक्शन झाली, संपली. आता पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं, पाण्याचा बर्फ झाला. बर्फाला पुन्हा कन्व्हर्शन आपल्याला पाण्यामध्ये करता येईल. पाण्याचं पुन्हा बर्फ करता येईल, बर्फाचं पुन्हा पाणी करता येईल. पुन्हा 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 करू शकतो कोणी आपण, किती वेळेला करता येईल. मात्र ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन पुन्हा पुन्हा होईल का? एक काय झालं? C+O2, देर इज फॉर्मेशन ऑफ CO2. एकदा कार्बन डायऑक्साईड तयार झाला, रिॲक्शन संपली. राईट. अशी जी रिॲक्शन आहे, अशा रिॲक्शनला काय म्हणलं जातं? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. जी रिव्हर्स होत नाही ती इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि अशा काही रिॲक्शन आहेत मित्र, ज्या ठिकाणी काय होतं? रिॲक्टंट पासून प्रॉडक्ट तयार होतो आणि काय वेळाने काय होतं? प्रॉडक्ट पासून पुन्हा रिॲक्टंट तयार होऊ शकतो. अशा रिॲक्शन असतील तर अशा रिॲक्शनला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स्ड. ओके, तर रिॲक्शनचे आपण दोन प्रकार सांगू शकतो. एक आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि दुसरा आहे इरिव्हर्सिबल रिॲक्शन. इथे लिहितो मी रिव्हर्सिबल आणि दुसरं काय? इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड इरिव्हर्सिबल रिॲक्शन. इरिव्हर्सिबलचं उदाहरण इथंच लिहिलं मी. आता काय सांगितलं? C+O2, देर इज फॉर्मेशन ऑफ CO2. हे इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन तुम्हाला उदाहरण सांगतो मी. नायट्रोजन कंबाईन विथ हायड्रोजन, त्याच्यापासून तयार झालं अमोनिया 2NH3. ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कशी आहे? ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन पासून अमोनिया तयार होतो आणि अमोनियापासून पुन्हा नायट्रोजन हायड्रोजन तयार होतं. ही रिॲक्शन रिव्हर्स होऊ शकते. ओके, ही इरिव्हर्सिबल रिॲक्शन, इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. दोन्ही मधला फरक आपण स्पष्ट करू. राईट. What is reversible reaction? The reaction in which reactants are converted to products and products are again converted to reactant. That type of reaction, it is called as reversible reaction. And in irreversible reaction, reactants are converted to products, but products are not converted to reactant. That is called as the irreversible reaction. हा झाला पहिला पॉइंट. आता याला आपण काय म्हणतो? फॉरवर्ड डायरेक्शन म्हणू. इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ती काय होते? ओनली फॉरवर्ड डायरेक्शन. इट टेक्स प्लेस इन ओनली फॉरवर्ड डायरेक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन टेक्स प्लेस इन फॉरवर्ड डायरेक्शन ॲज वेल ॲज बॅकवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट काय? की ही रिॲक्शन काय होईल? कम्प्लीट होते. एकदा कार्बन डायऑक्साईड झाले की रिॲक्शन संपली, पूर्ण झाली रिॲक्शन. ही रिॲक्शन कम्प्लीट होते का? इट नेव्हर एंड्स. इरिव्हर्सिबल रिॲक्शन will complete after formation of the product.
But in case of reversible reaction, the reaction takes place continuously चालू राहील तो एंडच नाही त्याला. रिएक्टंट पासून प्रॉडक्ट तयार झाला, प्रॉडक्ट पासून पुन्हा रिएक्टंट पासून प्रॉडक्ट पासून रिएक्टंट, कंटिन्युअस. द रिएक्शन विल टेक्स प्लेस continuously. There is no end. That is called as the reversible reaction. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे that is there is a chemical equilibrium in case of reversible reaction. Reversible reaction मध्ये काय chemical equilibrium आहे. There is equilibrium and there is no chemical equilibrium in case of irreversible reaction. बघा टॉपिकचं नाव आहे chemical equilibrium. मग काय chemical equilibrium? बघा आता हे रिएक्शन आहे समजा नाइट्रोजन कंबाइन विथ हाइड्रोजन, देयर इज फॉर्मेशन ऑफ NH3. ओके. आता समजा R1 का है, R1 इज द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आणि R2 का है, R2 इज द रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. रेट म्हणजे काय, रेट ऑफ द रिएक्शन म्हणजे काय, रेट म्हणजे स्पीड है ना. रिएक्शन फास्ट आहे, रिएक्शन स्लो आहे असं शब्द वापरतो ना आपण. ठीक आहे. तर रेट म्हणजे काय, स्पीड. तर मग R1 का आहे, R1 इज द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, R2 का आहे रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. राईट. आणि या दोन्ही रिएक्शन ज्या वेळेला दोन्ही रेट सारखे असतील, R1 आणि R2 जेव्हा सारखे असतील तेव्हा ती जी स्टेज आहे त्या स्टेजला काय म्हणतो आपण, त्या स्टेजला म्हणलं जातं केमिकल इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? Chemical equilibrium, it is a stage at which rate of forward reaction is equal to rate of backward reaction. The stage at which rate of forward reaction is equal to rate of backward reaction, that stage is called as chemical equilibrium. And such chemical equilibrium is present in only reversible reaction. There is no chemical equilibrium in case of irreversible reaction. Clear? आणि शेवटचा जो पॉइंट आहे that is whenever there is chemical equilibrium we can apply the law of mass action. So definitely law of mass action is applicable in only which type of reaction? In only reversible reaction. Law of mass action is not applicable in irreversible reaction. Okay. आता हे थोडं ग्राफिकली आपल्याला दाखवतो मी. बघा रेट म्हणजे काय हे जरा तुम्हाला ग्राफिकली दाखवतो. एक ग्राफ काढूयात आपण. वाय अक्षर घ्यायचंय मला. वाय अक्षर घेऊ रेट ऑफ द रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन. आणि एक्स अक्षरावर घ्यायचंय टाइम. वाय अक्षर काय घेतलं, रेट ऑफ रिएक्शन घेतलं. एक्स अक्षरावर टाइम घेतला आपण. आता एक जनरल रिएक्शन लिहितो बोर्डवर मी. बोर्डवर जनरल रिएक्शन लिहितो. काय ए आणि बी समजा रिएक्टंट आहेत आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार झालं सी आणि डी. राईट. इथे R1 रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आहे आणि R2 रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन आहे. आता बघा रिएक्शन सुरुवात केली आपण, ए आणि बी कंबाईन केलं तर सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे रिएक्शनचा रेट जास्त असेल, रिएक्शन फास्ट होईल. नंतर कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. मग कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तसं रिएक्शनचा रेट काय होईल, कमी कमी होईल. म्हणजे ग्राफ कसा येईल त्याचा, सुरुवातीला रेट जास्त आहे आणि नंतर रेट काय होतो, कमी कमी होतो. मग ग्राफ कसा येणार आहे, हा असा ग्राफ. हे झाले फॉरवर्ड रिएक्शन. आता काय झालं, हळूहळू सी आणि डी तयार झालं. आता सी आणि डी एकमेकांशी कंबाईन होईल आणि त्याच्यापासून ए आणि बी तयार होईल. आता ही बॅकवर्ड रिएक्शन आहे. बॅकवर्ड रिएक्शनचा रेट सुरुवातीला कमी आहे, नंतर वाढत वाढत नाही. मग तो ग्राफ कसा येणार आहे, तो ग्राफ असा येईल. सुरुवातीला रेट कमी, नंतर रेट वाढत वाढत गेला, असा ग्राफ येईल. बघा आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला काय झालेलं आहे, या पॉइंटला रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इज सेम. आणि ही जी स्टेज आहे या स्टेजलाच म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. ओके. व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? Chemical equilibrium, it is a stage at which rate of forward reaction
इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. दोन्ही रेट ज्या वेळेला सारखे होतील त्या स्टेजला केमिकल इक्विलिब्रियम आला असं म्हणायचं. ओके, लक्षात आलं. ग्राफिकल स्टडी हा फॉरवर्ड रिएक्शनचा ग्राफ आहे आणि हा बॅकवर्ड रिएक्शनचा ग्राफ आहे. आणि या पॉइंटला काय झालं, इक्विलिब्रियम मिळाला. एकदा इक्विलिब्रियम मिळालं की नंतर मग कॉन्सन्ट्रेशन सारखं राहतं. देर इज नो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट. ओके, तर हे झालं ग्राफिकल स्टडी ऑफ द रेट ऑफ रिएक्शन अँड टाइम. आता लॉ ऑफ मास ऍक्शन तुम्हाला सांगितलं. चौथा जो पॉइंट काय सांगितलं मी तुम्हाला, लॉ ऑफ मास ऍक्शन इज ऍप्लिकेबल फॉर रिव्हर्सिबल रिएक्शन. मग काय आहे लॉ ऑफ मास ऍक्शन, आपण बघू. व्हॉट इज लॉ ऑफ मास ऍक्शन. बोर्डवर लिहा तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन. So what is the statement of law of mass action? See, law of mass action states that the rate of the reaction is proportional to product of active masses of the reactant which are present at that instant. आता बघा, ए आणि बी रिएक्टंट आहेत. समजा ए चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, ए चं मोलार कॉन्सन्ट्रेशन जे काय असेल, इथं मी समजा असं लिहिलं, चौकटीमध्ये ए लिहिलं. याला कसं वाचायचं तुम्ही, याला वाचायचं ऍक्टिव्ह मास ऑफ ए. म्हणजे काय, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इथे लिहिलं तुम्ही अशा चौकटीत लिहिलं बी, याला कसं वाचायचं, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे ऍक्टिव्ह मास ऑफ बी असं वाचायचं याला. मग काय सांगितलं लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये, रेट ऑफ द रिएक्शन इज प्रपोर्शनल टू व्हॉट, इट इज प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ ऍक्टिव्ह मासेस ऑफ द रिएक्टंट. म्हणजे R1 काय, रेट ऑफ द रिएक्शन आहे. मग काय झालं इथं, R1 कशाला प्रपोर्शनल आहे, R1 इज प्रपोर्शनल टू ऍक्टिव्ह मास ऑफ A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B. ओके, मग याला असं लिहिता येईल R1 प्रपोर्शनलच्या इज इक्वल टू लिहिलं मी, इथं कॉन्स्टंट लावावं लागेल मला, K1 ऍक्टिव्ह मास ऑफ A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B. हे झालं फॉरवर्ड रिएक्शनच्या बाबत. आता R2 काय आहे, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन आहे. R2 च्या बाबतीत काय लिहिता येईल, R2 इज प्रपोर्शनल टू व्हॉट. आता R2 रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन आहे. यासाठी रिएक्टंट कोणते येतात, C आणि D रिएक्टंट आहेत. इथे लिहावं लागेल मला ऍक्टिव्ह मास ऑफ C मल्टिप्लाइड बाय ऍक्टिव्ह मास ऑफ D. राईट, मग यालाच काय लिहायचं आता, R2 इज इक्वल टू कॉन्स्टंट, इथे कॉन्स्टंट लिहितो मी K2 ऍक्टिव्ह मास ऑफ C इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ D. ओके, असं लिहिणं याला काय म्हणलं जातं, रेट लॉ म्हणायचं याला, रेट लॉ. राईट, आणि K2 काय आहे, K2 K1 याला काय म्हणायचं, रेट कॉन्स्टंट असं म्हणायचं. चला ठीक आहे, तर हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपल्याला माहित आहे whenever there is equilibrium, rate of forward reaction and rate of backward reactions are same. इक्विलिब्रियम ला काय, दोन्ही रेट सारखे आहेत. R1 इज इक्वल टू R2, R1 इज इक्वल टू R2. R1 इज इक्वल टू R2 म्हणलं तर इथे किमती ठेवू आपण. आता R1 ची किंमत काय, R1 ची किंमत K1 ऍक्टिव्ह मास ऑफ A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B. I will put the values. K1 active mass of A into active mass of B is equal to R2. What is the value of R2? K2 active mass of C into active mass of D. Right? आता हे K2 कॉन्स्टंट इकडच्या साईडला घेतलं तर भागिले होईल. So it is K1 divided by K2. That is equal to what? Active mass of C into active mass of D divided by active mass of A into active mass of B.
K1 कॉन्स्टंट आहे, K2 कॉन्स्टंट आहे. दोन कॉन्स्टंटचा भागाकार सुद्धा कॉन्स्टंट येईल आणि नवीन कॉन्स्टंट आपण दाखवू सिम्बॉलने KC. राईट, आय विल शो इट बाय सिम्बॉल KC. कोणता सिम्बॉल दाखवणार मी? KC न दाखवणार. KC. आणि KC काय आहे? KC ला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. राईट, इथे चौकट करतो मी. KC, व्हॉट इज KC? KC इज कॉल्ड ॲज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे डेफिनेशन काय होईल? व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? कशाचा रेशो हा? प्रॉडक्टच्या ऍक्टिव्ह मासचा गुणाकार भागिले रिएक्टंटच्या ऍक्टिव्ह मासचा गुणाकार. Isn't it? So how KC is defined as? The ratio of product of active mass of the product to the product of active mass of the reactant is constant at a given temperature, and that constant is called as equilibrium constant. It is denoted by KC. ठीक आहे. आता जर समजा आता या ठिकाणी ABCD याचा सहगुणक काय घेतला आपण? सहगुणक 1 आहे. जर समजा रिएक्शन असे असेल तर बघा इथं रिएक्शन जर समजा AA प्लस BB CC आणि DD. स्मॉल a b c d हे काय कोएफिशियंट आहेत. अशी जर रिएक्शन असेल आणि या रिएक्शनला जर लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करा असं जर तुम्हाला सांगितलं तर काय होईल? ही जी इक्वेशन आहे याला कसं लिहावं लागेल आपल्याला? ऍक्टिव्ह मास ऑफ C टू द पॉवर C, ऍक्टिव्ह मास ऑफ D टू द पॉवर D, ऍक्टिव्ह मास ऑफ A टू द पॉवर A, ऍक्टिव्ह मास ऑफ B टू द पॉवर B. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे जो सहगुणक होता, सहगुणक कुठे गेला? घातांकांच्या जागेवर गेला. कोएफिशियंट गोज टू द पॉवर. तर कोणती पण रिव्हर्सिबल रिएक्शन जर दिली तुम्हाला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करा असं जर सांगितलं तर काय करावं लागतं? प्रॉडक्टच्या ऍक्टिव्ह मासचा गुणाकार भागिले रिएक्टंटच्या ऍक्टिव्ह मासचा गुणाकार. KC ची व्हॅल्यू लिहायची. एक जनरल एक्झाम्पल बघू आपण. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगितलं ही रिएक्शन आहे कोणती? H2 प्लस I2, there is formation of 2HI. या रिएक्शनला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचं तर काय होईल? KC इज इक्वल टू काय होईल इथं? KC इज इक्वल टू प्रॉडक्ट. काय प्रॉडक्ट? HI टू द पॉवर 2 डिवाइड बाय H2 into I2. राईट. कोणती पण रिव्हर्सिबल रिएक्शन दिली तर त्याला अशा पद्धतीने आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करून लिहू शकतो. इट्स ऑल राईट. तर हे ABCD ही जी रिएक्शन आहे A प्लस B फॉर्मिंग C अँड D त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर कसं इक्वेशन येतं हे आपल्याला मी सांगितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये KC आणि KP काय आहे त्यातलं रिलेशन काय आहे हे आपल्याला मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तर थांबूयात आपण. सी यू बाय एव्हरीबडी.